मॉर्निंग पेरेंट्स अँड माय डिअर स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, बघा इकडं. द बेस्ट वे टू प्रिडिक्ट द फ्युचर इज टू क्रिएट इट. म्हणजे काय मित्रांनो, भविष्याचा अंदाज येणाऱ्या सर्वोत्तम भविष्याचा अंदाज येण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते तयार करणे. बघा, आपण अशा प्रकारचं इंग्रजी शिकत असताना आपल्याला भविष्याचा अंदाज पाहिजे ना, तर आपण अगोदर तशी इंग्रजी बोलायला पाहिजे. मी आज पहा, एक हे आणण्यासाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू असते आपला. बरेच मुलं इंग्रजीमध्ये मागेल ना, मग त्यांच्यासाठी आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. माता पालकांनो, विशेष करून तुमच्यासाठी सांगत आहे, प्लीज वॉच फुल व्हिडिओ अँड मेक प्रॅक्टिस स्पीकिंग प्रॅक्टिस विथ युअर चिल्ड्रन. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, आपल्या लहान लहान बाळासोबत हे जे मी आज तुम्हाला काही वाक्य सांगणार आहे त्या वाक्याची प्रॅक्टिस करायची आहे. पहा काय सांगते, लहान मुलांशी इंग्रजी कशी बोलायची. छोटे छोटे बाळ असतात तुमचे, तर त्या लहान मुलं समजा पहिली दुसरी पासून ते समजा 7वी 8वी पर्यंत जे काय असतील लहान लहान मुलं 10वी पर्यंतचे, त्यासाठी आपल्याला कसं बोलायचं. लहान लेकरू जर सकाळी सकाळी आपण बोलतो ना, लहान मुलं झोपेतून लवकर उठत नाहीत. मग जेव्हा त्याचा टाइम होते का समजा लवकर उठण्याची सवय लावा. सकाळी 6 वाजता समजा 5-6 ला उठायची सवय लावा. म्हणजे काय बघा, उठ किंवा उठा म्हणायचं, गेटअप. आता सुरुवात सकाळी उठण्यापासून आपल्याला करायचे. मग पहिलं वाक्य काय मित्रांनो, गेटअप गेटअप, उठ उठ, उठा उठा, असं त्यांना आपण म्हणायचं. इंग्रजीमध्ये बोला ना. ओनली स्पीक इन इंग्लिश विथ युअर चिल्ड्रन्स, देन युअर चाइल्ड बी स्पीक विथ यू. म्हणजे मित्रांनो, आपण जर इंग्रजीमध्ये बोललो ना, तर तुमचं मुलगा सुद्धा बोलणार नाही इंग्रजी. आपण मराठी बोललो तर ते मराठीत बोलणार. म्हणून आपल्याला आपल्या मुलासोबत इंग्रजी बोलायचं आहे. म्हणजे पहिलं वाक्य काय, छोटस गेटअप, उठा. आता उठल्याबरोबर लहान बाळ असते, लहान बाळाची जर दुसरी तिसरी लहान लेकरं त्याची मम्मी आधी काय करते, एकदम लहान बाळाची उठल्या तिची आधी पप्पी घेते. का रे, कारण त्यावर बघा, माझी आई माझा किती लाड करते. दुसरं वाक्य पहा, उठल्यानंतर आपल्याला त्याला म्हणायचं गुड मॉर्निंग, म्हणजे शुभ प्रभात. उठलं की असं उठलं गेटअप म्हणजे उठते ते, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असं त्याला म्हणलं की त्याला ते म्हणते गुड मॉर्निंग मॉम, गुड मॉर्निंग मम्मी, असं त्या भाषेमध्ये तो शब्द म्हणत असतो. मग आपल्याला इथून सुरुवात झाली की मग पुढे जायचं आहे. मग आपण त्याला म्हणायचंय, तुला झोप नीट लागली का. आता हे आपण मराठीत मला सांगायलो मी, पण तुम्हाला इंग्रजीत बोलायचं. काय म्हणणार तुम्ही, डीड यू स्लीप वेल, डीड यू स्लीप वेल, तुला नीट झोप लागली का बाळा, है का नाही. म्हणजे आपण त्याला असं बोलू, डीड यू स्लीप वेल. तो लहान मुलाला काही कळत नाही लवकर, पण ते जेव्हा ऐकतो ना विद्यार्थी लहान बाळ, तेव्हा त्याच्या लक्षात की डीड यू स्लीप वेल म्हणजे तुला नीट झोप लागली का, असं त्याचा अर्थ होतो. पुढचं वाक्य बघा, आता उठला बाळ उठल्यानंतर पुढे येते. मग त्यासाठी आपण कसं बोलायचं, ब्रश युअर टीथ, ब्रश युअर टीथ, तुझे दात घास. ते पाठ करते, ब्रश युअर टीथ, ब्रश युअर टीथ, ब्रश युअर टीथ. म्हणजे त्यानं शब्द पाठ केलं, ते वाक्य पाठ केलं, मग त्याच्या लक्षात की ब्रश म्हणजे काय, टीथ म्हणजे काय, टीथ म्हणजे दात, ब्रश म्हणजे ब्रश. हे छोटे छोटे वाक्य त्याला आपण बोलायचे आहेत. नंतर दात घासलं, तोंड उठलं की नंतर व्हायचं, हे दूध पी, ड्रिंक धिस मिल्क, हे का नाही, हे दूध पी, ड्रिंक धिस मिल्क. नंतर पुढे काय म्हणजे आपल्याला, लेट्स हॅव ब्रेकफास्ट, म्हणजे आता जा आणि नाही, आता जा म्हणजे लेट्स हॅव ब्रेकफास्ट, चला नाश्ता करा. लेट्स हॅव ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेकफास्ट म्हणजे काय, नाश्ता. छोटे छोटे वाक्य बोला. पुढे म्हणायचं, मग नाश्ता झाल्यावर लेट्स नाही, आता जा आणि आंघोळ कर. काय म्हणायचं, नाव गो अँड टेक अ बाथ, टेक अ बाथ किंवा शावर. आता कोणाकडे शावर नसेल तर आपण बाथ म्हणतो ना. मोठे मोठे समजा ज्यांचे मोठे ज्यांच्या घरामध्ये शावर आहेत ते आपण शावर सुद्धा म्हणू शकतो. नंतर म्हणायचं, तुझे हात स्वच्छ धु, वॉश युअर हँड्स प्रॉपरली. आंघोळ करताना हात स्वच्छ धुई. दुसरं मत आहे ना, वॉश युअर लेग्स, लेग पण म्हणतो आपण, लेग म्हणजे पाय. वॉश युअर लेग्स प्रॉपरली, वॉश युअर हँड्स प्रॉपरली, वॉश युअर फेस प्रॉपरली. म्हणजे आपण त्याचे सर्व अवयव असतो त्याबद्दल त्यांना आपण माहिती द्यायची. इंग्रजी बोला फक्त. आंघोळ झाली लेकराची, नाश्ता झाला, आता काय म्हणायचं बघा, तुझी शाळेची बॅग कुठे आहे. मग असं इंग्रजीमध्ये बोला. इथं पहा, वेअर इज युअर स्कूल बॅग, तुझी शाळेची बॅग कुठे आहे. वेअर इज युअर स्कूल बॅग, हॅलो, वेअर इज युअर स्कूल बॅग, कम कम कम, वेअर इज युअर स्कूल बॅग. तू म्हणतो
माय स्कूल बॅग इज ऑन द टेबल, माय स्कूल बॅग इज ऑन द बेड, असं तो काहीतरी म्हणणारच आहे. नंतर तुझे केस विंचर, कॉम युअर हेअर. कॉम कॉम म्हणजे काय, विंचरणे. युअर म्हणजे तुझे, हेअर म्हणजे केस, म्हणजे तुझे केस विंचर. पुढे पहा, लवकर चल, हरिअप. शाळेला उशीर होत आहे, लवकर चल. मग त्याला आपण हरिअप हरिअप म्हणायचं. म्हणजे असं म्हणल्यावर ते समजून घेत की अरे हरिअप म्हणजेच लवकर चल. पुढे पहा, आपल्याला उशीर होतोय, त्याला म्हणतात चल चल लवकर चल, आपल्याला शाळेत जायला उशीर होतो. मग काय म्हणणार, वी आर गेटिंग लेट. पहा, वी आर गेटिंग लेट, आपल्याला उशीर होत आहे. पुढे पहा, तुझं दप्तर, बॉटली आणि डबा घे. आता पहा, तुझं दप्तर, बॉटल आणि डबा घे म्हणजे काय, टेक युअर बॅग, टेक युअर बॅग, बॉटल अँड टिफिन. टिफिन म्हणजे काय, डबा. तुझ्या मित्रांशी भांडू नको. आता शाळेत चाललाय मुलगा तुझा, लहान मुलं आहे ना, शाळेत चालला, मग त्याला काय म्हणायचंय, डोंट फाईट युअर फ्रेंड्स, डोंट फाईट विथ युअर फ्रेंड, किंवा तुझ्या मित्रासोबत तू भांडू नको. शाळेत वेळेवर जा. पहा, शाळेत वेळेवर जा. शाळेजवळ गेला तिकडे तिकडे कुठं फिरत बसू नको, आहे का नाही. आपण लहान मुलं म्हणतो ना, लहान मुलं पहा, खेड्यामधली पहा, लहान मुलं सकाळी समजा शाळेचा टाइम असते का, ते वाटूनच कुठेतरी खेळत बसतात. लहान कुठं भांडणं चालू झाली काय, ते तिथंच पाहत बसतात. मग शाळेला जायला उशीर होते. म्हणून त्याची आई त्याला नेहमी सांगत असते, बाळा शाळेवर वेळेत जा. बी ऑन टाइम फॉर स्कूल. पहा, बी ऑन टाइम फॉर स्कूल. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या लहान लहान मुलांना हे इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. जोपर्यंत तुम्ही इंग्रजी बोलणार नाहीत ना, तर तुमची मुलं सुद्धा इंग्रजी बोलणार नाही. आता पहा, माझ्या वर्गातली दुसरी तिसरी पासूनची मुलं इंग्रजी बोलतात. प्लीज सर, प्लीज गिव्ह मी युअर पेन, आय हॅव नो पेन. काही पण इंग्रजी बोलतात लहान लहान. तुमच्या मुलांना काय म्हणू सर, येत आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.